आज महाराष्ट्रातील लाखो घरांमध्ये सकाळची सुरुवात ज्या दुधाने होते त्या गोकुळ महासंघाभोवती आता एक नवा आणि अत्यंत संवेदनशील वाद पेटण्याची चिन्ह दिसू लागलेत। कारण गोकुळच्या काही उत्पादनासाठी हलाल सर्टिफिकेट घेतल्याची माहिती समोर आली आणि या एका मुद्द्याने आता केवळ ग्राहकांमध्येच नाही तर थेट पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातही खळबळ उडाली आहे। गोकुळ तूप, लोणी आणि बटर पावडर या उत्पादनासाठी हे सर्टिफिकेट घेण्यात आल्याची माहिती सांगितली जाते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा निर्णय मंत्री हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र साजिद मुश्रीफ यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात घेतल्याची चर्चा रंगली आहे। मात्र आता प्रश्न फक्त सर्टिफिकेटचा राहिलेला नाही तर या मुद्द्यामागे सुरू झाले एक मोठं राजकीय रणांगण। कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्यातच सप्टेंबरमध्ये अपेक्षित असलेली गोकुळची निवडणूक आणि त्याआधी समोर आलेला हलाल वाद यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात नव्या ध्रुवीकरणाची शक्यता व्यक्त केली जात आहे। सोशल मीडियावर आता एकच सवाल विचारला जातोय, दुधापासून तयार होणाऱ्या शुद्ध शाकाहारी उत्पादनांना हलाल सर्टिफिकेटची गरज तरी काय? काही संघटना आणि ग्राहकांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे विरोधकांना हा मुद्दा निवडणुकीत मोठं शस्त्र मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावर पहिली प्रतिक्रिया देत हा वाद फेटाळण्याचा प्रयत्न केलाय। गोकुळची उत्पादनं आखाती देशात आणि अझरबैजानमध्ये निर्यात केली जातात। आंतरराष्ट्रीय निकषानुसार अशा सर्टिफिकेटची आवश्यकता असते। हे सर्टिफिकेट 2022 मध्ये घेतलं गेलं होतं। आता निवडणुका जवळ आल्यामुळे मुद्दाम हा विषय काढला जातोय। मात्र या स्पष्टीकरणानंतरही राजकीय वर्तुळात संशयाचं वातावरण कायम आहे। कारण गोकुळमध्ये सध्या सुरू आहे सत्ता, रणनीती आणि समीकरणाचा महासंग्राम। एकीकडे महायुती तर दुसरीकडे आमदार सतेज पाटील यांचा एकला चलोचा नारा। विद्यमान संचालकांपैकी काही जण सतेज पाटील यांच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे। विशेषतः किसन चौगले, बयाजी शेळके, अभिजित तायशेटे, डॉक्टर चेतन नरके, शशिकांत पाटील चुईकर, प्रकाश पाटील आणि अंजना रेडेकर यांची भूमिका आगामी काळात निर्णायक ठरू शकते। 5 वर्षापूर्वी गोकुळमध्ये झालेलं सत्तांतर अजूनही कोल्हापूरच्या राजकारणातील सर्वात मोठा धक्का मानला जातोय आणि आता पुन्हा एकदा तसंच राजकीय वादळ उठण्याची चिन्ह आहेत। विशेष म्हणजे गोकुळच्या संचालक मंडळाची संख्या 21 वरून 25 करण्याचा निर्णयही या आधीच घेण्यात आलाय। त्या वाढीव 4 जागांवरूनही मोठं राजकारण रंगण्याची शक्यता आहे। आता प्रश्न फक्त इतकाच नाही की हलाल सर्टिफिकेट का घेतलं, तर खरा प्रश्न आहे हा मुद्दा गोकुळच्या निवडणुकीत भावनिक ध्रुवीकरणाचं नवं हत्यार ठरणार का? आणि गोकुळच्या दुधातून सुरू झालेला हा वाद पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात नवं सत्ता समीकरण घडवणार का? गोकुळमध्ये दुधापेक्षा आता राजकारण जास्त तापले आणि येणाऱ्या काही दिवसात हा हलाल वाद नेमका कुणाला फायदेशीर आणि कुणाला घातक ठरणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले। याने अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।